आज आम्ही जे काही स्टँड आहोत स्पोर्ट्स फील्डमध्ये, आणि आज मी सातत्य इथे 15 वर्ष प्रॅक्टिस करतो मुलांचे सरांच्या अंडर. आम्ही जी मेहनत घेतली ती आम्ही ग्राउंड फ्लोअरवर होतो. किरण स्पोर्ट्स असोसिएशन इथे काल आग लागलेली आहे. हे फक्त एक खेळण्याचं किंवा शिकण्याचं ठिकाण नव्हतं. काल त्यांच्या आशांना थोडंसं आग लागलेली आहे त्या हॉलला. त्याचे संचालक माझ्यासोबत आहेत. फुलारी सर, हे खूप मोठं व्यासपीठ होतं. या व्यासपीठातून खूप मोठे विद्यार्थी, खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडले. आता ह्या पद्धतीने तुम्ही जेव्हा तुमचं हॉल बघताय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर, माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की आज जे खेळाडूचं नुकसान झालं आहे, मी तर माझ्या आयुष्यामध्ये हे होईल, पण ते खेळाडूचं नुकसान भरपाई होणे हे काय मला आता शक्य वाटत नाही असं मला वाटते. कारण काल जे आगीचं तांडव बघितलं ते कशामुळं झालं हे तर काही आम्हाला नाही कळालं. पण या ठिकाणाहून अनेक राष्ट्रीय मेडलिस्ट खेळाडू त्रीमध्ये मुलं लागलेले आहेत. पण या आगीच्या तांडवामुळे माझं मन तर पूर्ण खचून गेलेलं आहे. कारण की एवढं काही उभारलं आम्ही 2005पासून उभारलं होतं, आणि याला कधीही मला शासनाने किंवा यांनी जास्त कुठं काही मदत केली नाही. आम्ही हे स्वतः उभारून स्वतः मुलांसाठी, गोरगरीब मुलांसाठी हे सगळं बनवलं होतं. पण एवढ्या मोठ्या आगीच्या तांडवामुळे माझं मन सगळं खचून गेलेलं आहे. सर, मला हेच आहे की माननीय लोकप्रतिनिधींनी आणि यांनी मदत करावी, जेणेकरून मी अजून गोरगरीब खेळाडूंना घडून त्यांचं भवितव्य चांगल्या याच्यावर नेण्याचं माझं एक मानस होतं की नांदेडमधून नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत गेले पाहिजे. पण या आगीच्या तांडवामुळे माझं सगळं मन खचून गेलेलं आहे. माझे आदरणीय गुरु लक्ष्मण फुलारी सर, त्यांनी, आम्ही खूप लहान होतो, 1996पासून हा क्लास चालू होता. आम्ही ग्राउंड लेवलपासून दरवर्षी स्वतःसाठी काय इम्प्रूव्ह करत इथपर्यंत आलो. सरांनी आमच्यासाठी एवढं काय केलं, हॉलचा सहारा दिला आणि तिथे मॅटा भेटल्या. आता कुठे आम्ही मुलं खेलो इंडिया, नॅशनल, इंटरनॅशनल याची होप ठेवू लागलो. आज आम्ही एवढे तुटलो. आम्ही प्रशिक्षक म्हणून सरांच्या अंडर, मी सरांच्या हाताखाली घडलो आणि एक फॅमिलीसारखं राहिलो. आणि सरांनी आमच्याकडून कोणत्याही गोष्टीची फीस घेतली नाही. तसंच आम्ही सरांचा आदर ठेवून आम्ही लेकरांकडून कधीच फीसची आशा ठेवली नाही, फक्त मेडलची आशा ठेवून गोरगरिबांचे लेकरं आज दलित वस्तीमध्ये एवढा मोठा हॉल उभारून दलित वस्तीतल्या मुलांना खूप क्लास 3, काही पोलीस झाले, काही तलाठी झाले, आणि काही नॅशनल खेळाडू झाले, काही प्रशिक्षक झाले, काही क्रीडा शिक्षक झाले, काही क्रीडा अधिकारी झाले. हे सर्व फुलारी सरांमुळं झालं. आणि आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथं प्रशिक्षण करू लागलो. सर्व आम्हाला वस्तीतले मुलं पण मदत केले. पण आज आम्ही जेवढं खचलो काय, आणि लेटेस्ट खेळाडू कॉम्पिटिशन आहे त्याजवळच आमचं असं झालं. एक मुलगी खेलो इंडियाला सिलेक्ट झाली. तिच्या तयारीसाठी आम्ही अजून मॅट घेण्याचं इम्प्रूव्हमेंट केलं. दसऱ्याच्या दिवशी 6 लाखाचं पुन्हा फॉर्म मॅट भरल्या होत्या सरांनी. आज असं वाटतं की हे खेळ नाही, हे आमचे घर जळाल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि एवढा काही खर्च झाला. करू आपण सगळं करू, व्यवस्थित करू. तर आता हे सगळं घडलंय. मला माहीत आहे तुम्ही खेळाडू प्रवृत्तीचे आहेत, तुम्ही खचणार नाही, पुन्हा उभं राहणार, हे सगळं हॉल तयार होईल, पुन्हा तुम्ही इथं राहील. पण क्षणिक तौर म्हणजे व्यवस्थेमध्ये किंवा या काळात हे जे घडलेलं आहे त्याच्यावर तुझं काय? जे काही झालं ते खूपच जास्त दुःखदायक आहे. कारण की आम्ही इथं ॲज अ प्रॅक्टिससाठी, फक्त तेवढ्यासाठीच नाही, बल्कि जे आमचं जे इथं रिलेशन होतं, बॉन्ड होता सगळ्यांसोबत, खूप असं मनलावी होतं. प्रॅक्टिससोबत आम्हाला इथं जग कसं आहे या फिर काय करायचं काय नाही ते सगळं आम्हाला शिकायला भेटलं. आणि मार्गदर्शन भेटलं फुलारी सरांचं, रोहन सरांचं, सगळ्यांचं. आमचे कोचेस वगैरे सगळे खूप चांगले होते. आणि आमचा जो हा एवढा मोठा क्लास झाला, इक्विपमेंट्स एवढे आले, हळूहळू आले, पण जे आता अचानक असं झालं की ते मनाला असं हे होत नाही, सहन करून घ्यायसारखं नाही झालेलं. ह्या सगळ्या तिथले प्रशिक्षणार्थी, तिथले विद्यार्थी, तिथले संचालक यांची प्रतिक्रिया होती. पण हे सगळे लोक खेळाडू प्रवृत्तीचे आहेत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे थांबणार नाही. यांच्यासोबत एक मोठी घटना घडली, पण हे
यांच्या विश्वाला यांच्या दुनियेला परत एकदा उभं करतील, परत एकदा जोमानं कामाला लागतील. फक्त विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच आहे की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या लोकांनी जे प्रतिनिधी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहे, शासन आहे, प्रशासन आहे, त्या लोकांनी या जगाला, या स्टेडियमला, या हॉलला परत उभारणी करण्यासाठी मदत करावी. खूप खूप धन्यवाद.